कसे भावांनो, मजेत आहात ना? तर आज आपल्या गाडीवरचा प्रवास होणार आहे नवी मुंबई ते जामखेड. 450 किलोमीटरचा जवळपास हा प्रवास आहे आणि अतिशय या प्रवासात गंमत होणार आहे, मजा येणार आहे आणि विशेषतः गंमत आमच्या दोघांचीच होणार आहे. म्हणजे गाडी चालवून चालवून आणि गाडीवर बसणाऱ्याची मजा होणार आहे. काय अनुभव येतोय त्याला ते सुद्धा मला या व्हिडिओत अनुभवायचं आहे, कारण यामागे देखील आम्ही गाडी भरपूर चालवलेली आहे. मला गाडी चालवण्याचा अतिशय छंद आहे, त्यामुळे मला काही त्रास होत नाही. आणि उन्हाळ्यात 350 पावणे 400 किलोमीटर अंतर चालताना काय अनुभव येतो तर तो आज मी अनुभवणार आहे. मी आता सध्या खोपोलीमध्ये आलो आहोत आणि सकाळी 9:30 वाजता आम्ही या ठिकाणी उरणमधून निघालो होतो आणि आता या ठिकाणी खोपोलीमध्ये आलो. तर पाहूया पुढचा व्हिडिओ. आणि आपल्याला देखील उन्हाळ्यात प्रवास करताना कसे अनुभव येतात. तुम्ही 4 व्हीलर चालवत असाल, 2 व्हीलर चालवत असाल किंवा ST बस चालवत असाल तर काय हालत होते ते देखील आपल्याला माहिती आहे. आम्ही आता सध्या खंडाळा घाटात आलेलो आहोत आणि खंडाळा घाट आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. खंडाळा घाटात अतिशय मजेशीर गाडी आपली चाललेली आहे आणि खालून उन्हामुळे चटके बसतात, असे वाफा येत आहेत भयंकर अशा मशीनमधून आणि ते हाल सहन करत आम्ही हा प्रवास आता करत आहोत. काय करणार मित्रांनो, आपल्याला तर जामखेडला जायचं आहे, उन्हाळा चालू आहे, परंतु एकदा मनात इच्छा आली गाडीवर प्रवास करायचा म्हटल्यावर करणार. STमध्ये तर भयंकर हाल होतात मित्रांनो. STमध्ये जर प्रवास कराल तर ST जर अचानक ट्रॅफिकमध्ये जर अडकली तर समजून जा घामाघूम झालोत आणि आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही. असं वाटतं की आत्ता नळाखाली जाऊन आंघोळ करावी. हा बंधा आमच्यासमोर इतकी गाडी पळवत होता की साईड देत नव्हता. या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने ह्या रोडवर आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून कवर करताना मी पूर्वी एकदा ह्याच रोडने खाली उतरून हायवेला गेलो होतो पुण्याहून येत असताना. तर आपल्यासोबत देखील असं झालं असेल. याची ॲक्टिवा असून हा हेल्मेट न घातलेला असा तरुण या ठिकाणी गाडी पळवत आहे घाटातून आणि या घाटातून जात असताना अतिशय रोमांचक प्रवास आमचा घडला. आणि स्वर्ग काय असतो तर उन्हाळ्यात देखील या खंडाळा घाटात स्वर्ग अनुभवायला नक्की या. असा भयंकर मजेशीर प्रवास हा लोणावळा घाटातून होतो आणि यापेक्षा देखील भयंकर असे डेंजर घाट आहेत म्हणतात. तर ते मला देखील घाट या कमेंटमध्ये सुचवा मित्रांनो. तो घाटसुद्धा मी तुम्हाला कवर करून देईन आणि तो देखील या बाईकवर बसूनच आम्ही दोघं घाट कवर करून दाखवू. आणि अतिशय गमतीशीर या ठिकाणी आम्ही थांबलो थोडा वेळ. हे माकडं इथं बसले होते 2. एक माकडं अचानक धावून आलं, मोबाईल घेणार होतं तर मोबाईल राहिला, बायकोने मागे ओढलं अचानक आणि अतिशय डोंगरावरून असं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आणि आम्ही आता जामखेडला जाणार आहोत. तर जामखेडला आता पाहूया का गंमत होती ते. तर चला कंटिन्यू करूया ब्लॉग्स. आणि हां, तुम्ही जर चॅनलवर प्रथम असाल तर माझ्या या RK ब्लॉग्स ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपल्याला आता इथून पुढे कंटेंट पाहायला मिळतील आणि ट्रेकिंगचे सुद्धा कंटेंट येतील. आता यानंतर मी प्रवासाला सुरुवात करत आहे आणि आम्ही आता घाट संपणार आहे थोड्याच वेळात. घाट कव्हर झाल्याच्या नंतर अजून देखील आम्ही या ठिकाणी नाश्ता केलेला नाही. नाश्ता देखील आम्ही पुढे जाऊन करणार आहोत. माझा असा विचार आहे, चाकण क्रॉस झाल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये गेल्यावर रांजणगाव किंवा शिरूरमध्ये आम्ही नाश्ता करणार आहोत. तर चला मित्रांनो, माझा ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला ते कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. लाईक दणकून करा मित्रांनो. लाईक करायला पैसे नाहीत, सबस्क्राईब करायला पैसे नाहीत. लाईक सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. तर बघूया पुढचा गमतीशीर प्रवास. मी बरेच दिवसानंतर या रोडला आलतो मित्रांनो. या ठिकाणी चाकण चौकातून आपल्याला पुढे शिक्रापूरला जायचं आहे, त्यामुळे मी चौकशी केली या ठिकाणी. आणि या उन्हात देखील अशा गाड्या भरभर पळतायत. तर या उन्हातून देखील प्रवास करणं टाळत नाहीत लोक. अशा उन्हात देखील कामासाठी लोकांना बाहेर पडावं लागत आहे. उन्हामध्ये देखील आपण काम टाळलं पाहिजे. या ठिकाणी आपण आता चाकणमधून निघत आहोत पुढे शिक्रापूर रोडला. शिक्रापूर रोडला जात असतानाच आम्ही आता पुढे या ठिकाणी ST थांबली होती आणि पाहिलं तर या ठिकाणी ATM होतं पाण्याचं. तर आम्ही या ठिकाणी थोडा नाश्ता केला आणि 4 पाण्याच्या बॉटल 1-1 रुपयामध्ये भरून घेतल्या. तर आपण देखील या रूटला कधी जर आला
तर चाकण रोडवरून शिक्रापूरला येताना जवळपास आल्याच्या नंतर या ठिकाणी पाण्याचं सोय आहे आणि या ठिकाणी असं पाण्याचं वातावरण असल्यामुळं बागायती शेती देखील या ठिकाणी ऊस वगैरे भरपूर आहे. आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत रांजणगावमध्ये. रांजणगावमधून पुढे येत असतानाच आम्ही या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि अनेक ऊन भयंकर त्रास होता. त्यामुळे गॉगल्स घेतले दोघांना 2 आणि पुढे निघलो प्रवासाला. पुढे प्रवास आणि आम्ही आता पोहोचलो आहोत शिरूर घोट नदी येथे. शिरूरमध्ये आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी स्मारक पाहिलं, जे बलिदान स्मारक आहे. या ठिकाणी 9 लोकांची नावं आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंब्याचा रस पिऊन आता पुढे प्रवासाला सुरुवात करत आहोत. आता पोहोचलो आहोत आपण अहिल्यानगरच्या बायपास रोडला. या ठिकाणी बायपास रोड आहे समोर आणि या बायपास रोडवरूनच आपल्याला स्ट्रेट सरळ पुढे जायचं आहे. जर पाथर्डीला जायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी राईट साईडला रोड होता, त्या ठिकाणावर शॉर्टकट जाऊ शकता. आता केडगावमध्ये आम्ही या ठिकाणी एंट्री केलेली आहे. तर आम्ही या ठिकाणी जामखेड रोडला आता आलेलो आहोत. जामखेड रोडला आल्याच्या नंतर या ठिकाणी मिलिटरी आहे. मिलिटरीचे या ठिकाणी जागा आहे आणि आम्ही जामखेड रोडला हॉटेल साईबाबा या ठिकाणी जेवणासाठी उतरलो होतो. सायंकाळचे 4:30 पावणे 5 वाजले आहेत आता सध्या आणि या ठिकाणी आम्ही फ्रेश झालो. हा रोड अतिशय एकदम ओके आहे, परंतु काही भागात अजून देखील रोडचं काम चालू आहे. रोडचं काम चालू असल्यामुळे गाडी चालवणे देखील भयंकर मुश्किल झालं होतं आणि असाच आम्ही प्रवास करत थेट आता पोहोचतो आहोत जामखेडच्या भागामध्ये. तर या ठिकाणी बीड जिल्ह्यातलं वातावरण आहे. हा बीड जिल्हा आहे या ठिकाणी आणि जामखेडपासून अगदी जवळच आलेलो आहोत आम्ही. जवळपास आता इथून आता आष्टीमध्ये आलो आहोत. आष्टीमधून आता जामखेडमध्ये आहोत आणि जामखेडच्या आतमध्ये प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी एकादशी असल्यामुळे आम्ही विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं दृश्य या मंदिरात पाहायला मिळालं. या मंदिरामध्ये विशेष खास करून सर्व संतांचे साधूंचे या ठिकाणी मूर्ती आहेत आणि विशेषतः भरपूर खोल्या आहेत. या मंदिरामध्ये पुरातन अशी मूर्ती आहे विठ्ठलाची. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मन आनंदित झालं. त्यानंतर आम्ही असं चालत या गावातून जटाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. अतिशय पुरातन पद्धतीचं असं हे जटाशंकर महादेव मंदिर आहे. या मंदिरामध्ये समोर नंदी आहे आणि एक पुरातन अशी दगडाची कोरलेली नागनाथाची मूर्ती आहे. या ठिकाणी महादेव अतिशय सुबक मूर्ती आहे. ही दगडाची मूर्ती आहे. पूर्वीचे
छोटं लिंग आहे आणि या ठिकाणी आम्ही मंदिरात गेलो. मंदिरामध्ये पूर्वीच्या पद्धतीचे दगडाचं बांधकाम आहे. अतिशय मनमोहक असं या ठिकाणी प्रसन्न वातावरण करणारं आणि ध्यानस्थ बसण्यासाठी मस्त असं मंदिर आहे. आता हे मंदिर पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत सुतार गल्लीतील महादेव मंदिरामध्ये. सुतार गल्लीमध्ये देखील एक पुरातन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी पिंपळ, या ठिकाणी असं मनमोहक वातावरण. या ठिकाणी छोटं लग्न सुद्धा अतिशय थाटामाटात लावू शकतो. अतिशय दगडी बांधकाम आहे पुरातन. या ठिकाणी जीर्णोद्धार चालू आहे मंदिराचं बांधकाम हे जुनं असलं तरी पण या ठिकाणी दगड जुने काढलेले नाहीत आणि या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न या संस्थांनी केलेला आहे. असंच जात असताना देशमुख वाड्यात या ठिकाणी छोटंसं दत्त मंदिर बघितलं आणि त्या दत्त मंदिरात देखील जाऊन दर्शन घेतलं. पुढे गेल्यानंतर राम मंदिराच्या परिसरात गेलो होतो. तर राम मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि लक्ष्मी नृसिंह मंदिर या ठिकाणी आहे. या मंदिरात सध्या राम आणि सीता यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर व सुबक अशा या मूर्ती आहेत. नागेश्वर मंदिरामध्ये गेलो. नागेश्वर मंदिर हे देखील पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी होत असते. या ठिकाणी पहिले जे सेवेकरी होते आणि त्या सेवेकऱ्यांच्या समाधी स्थळ आहे आणि या परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. समोरच नदी आहे. या मंदिराच्या नदीमुळे अतिशय सुबक व सुंदर असं या ठिकाणी लोक येतं. ही समाधी आहे. तर ही पूर्वी कृष्णदास स्वामी या ठिकाणी साधू होऊन गेले, त्यांच्या समाधी आहेत. जुना नंदी आहे या ठिकाणी दगडाचा. आतमध्ये गेल्याच्या नंतर हे देखील मंदिर दगडी बांधकामात पूर्वीचं आहे. साधू मुनींच्या या ठिकाणी समाधी आहेत आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. कोटी कोटी वंदन मुनींना. याच मंदिराच्या पाठीमागे आलो असता या ठिकाणी पहिलं ध्यानस्थ आणि जप अनुष्ठान करण्याचं ठिकाण आम्हाला दिसलं. आता हे सध्या मोडकळीस आलेलं आहे. या ठिकाणी कोणीही लक्ष देत नसल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर मी गेलो डायरेक्ट शनी मारुती मंदिरामध्ये. या ठिकाणी पूर्वीचं असं शनी मारुती मंदिर आहे आणि हे अतिशय मोठं मंदिर आहे. या मंदिरामध्ये गेल्यानंतर अतिशय जुनी आणि भव्य दिव्य अशी शनी महाराजांची मूर्ती मला या मंदिरामध्ये दिसली. मोठं मंदिर असल्याकारणाने या ठिकाणी चांगलं बांधकाम देखील झालेलं आहे आणि या ठिकाणी दरवाजाला काच बसवण्यात आली आहे, जेणेकरून शनी महाराजांचं पावित्र्य धोक्यात येणार नाही.
या ठिकाणी जामखेड परिसरातील हा पुरातन ठेवा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या जामखेड तालुक्यामध्ये कुठले लोकेशन चांगले असतील तर ते कमेंट करा. ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.